नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बघा, जर समजा तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की सर मी पेपर तर खूप लिहिला होता पण मला खूपच कमी मार्क मिळालेले आहे. दुसरी गोष्ट, सर मी बाकी सर्व विषयांमध्ये पास आहे, फक्त एकाच विषयामध्ये मला कमी मार्क आहे, बरोबर, मग मी काय करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, सर मी बाकी सर्व विषयांमध्ये पास आहे, फक्त 2 विषय माझे बाकी राहिलेले आहे आणि ते सुद्धा कसे बाकी राहिलेले आहे. समजा एका विषयामध्ये आहे मला समजा 38 मार्क्स आणि दुसऱ्या विषयामध्ये आहे मला समजा 29 मार्क्स असं. मग आता मी काय करायला पाहिजे, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे मला असं म्हणायचंय बाळांनो की या संपूर्ण गोष्टींवर सर्वात शेवटची अशा लास्ट होप तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे फोटोकॉपी आणि रिचेकिंगच्या डेट्स. तर MSBT ने आपल्या ऑफिशियल सर्क्युलर पब्लिश केलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी आणि रिचेकिंगसाठी अर्ज केव्हा सादर करायचा या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही समजा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या आणि डाउनलोड करून घ्या बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये तुम्हाला मिळून जाते डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. अरे एवढ्या कमी किमतीत दिलेली की एका विषयाच्या ऑफलाईन फीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व विषयाचे ऑनलाईन क्लासेस मिळून जातील. एकदा जा डाउनलोड करा बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये फ्री डेमो लेक्चर दिलेले, फ्री. अरे बेटा 7-7, 8-8 लेक्चर फ्री दिलेले, एकदा बघा बेटा, ठीक आहे ना. आणि तेवढे 7-8 लेक्चर जरी केले ना तुमचे 2-4 मार्क कन्फर्म होऊन जाईल बेटा फायनल एक्झाम साठी, बरोबर आहे. तर बघा बाळांनो, जा फ्री डेमो लेक्चर बघा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना बेटा तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता. आणि जे विद्यार्थी बॅकलॉग असेल बेटा तर मागच्या सेमिस्टरचे क्लासेस तर कोणी घेणार नाही, पण आपले एक ऑनलाईन क्लास आहे बेटा, जा ते करा. त्यामध्ये तुम्हाला फ्री क्रॅश कोर्स दिलेला आहे, फ्री ऑफ कॉस्ट क्रॅश कोर्स आहे, रिव्हिजन बॅच आहे, नोट्स आहे, सर्व काही रे बेटा. अजून काय तुमचे, आणि पूर्ण सिलेबस तुमचं 100% कव्हर केला जाईल बेटा, याची गॅरंटी माझी, ठीक आहे. आणि जर समजा ऍप्लिकेशन रिलेटेड काही इश्यू असतील, काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर खाली हेल्पलाईन नंबर दिला, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा बेटा, ठीक आहे ना. कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा, ठीक आहे. चलो तर बघायचं सर्क्युलर आपलं. हो, तर बघा बाळांनो, हे सर्क्युलर तुम्हाला दिलेलं आहे. तर सर आता फोटोकॉपी आणि रिचेकिंगला नेमकं कोणी कोणी टाकायचं. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगतो बेटा मी की फोटोकॉपी म्हणजे काय आणि रिचेकिंग म्हणजे काय, ठीक आहे ना. तर एक असं बेटा रिचेकिंग, ज्याची फीज असते फक्त 50 रुपये, बरोबर आहे. पोरं म्हणतं की सर मी तर रिचेकिंग टाकतो 50 रुपये लागताय सर, 100 रुपये लागताय सर. अरे बेटा, रिचेकिंग म्हणजे काय की तुमचे फक्त जे मार्क असतात ना, ते मार्कांची फक्त टोटल केले जाते की टोटल बरोबर आहे किंवा नाही, विषय क्लोज. बाकी तुमचा पेपर काही पाहिला जात नाही, तुमचा पेपर तर चेक सुद्धा करत नाही, काहीच नाही. फक्त काय करता की जे पण काही मार्क वगैरे तुम्हाला दिले गेलेले आहे त्या मार्कांची फक्त टोटल करता, त्याचे असतात तुमच्या 50 रुपये. आणि एक सांगतो बेटा, रिचेकिंग मध्ये जवळपास 99% विद्यार्थ्यांचा काही चेंज होत नाही, काहीच फरक पडत नाही. जसा पहिला रिझल्ट होता तसा होतो बेटा, ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा, रिचेकिंगला पैसे वाया घालू नका. 50 रुपये कशाला वाया घालता बेटा, ठीक आहे ना. चला असो, मग सर आम्ही काय करू, तर आम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही टाका बेटा फोटोकॉपी, बरोबर आहे. चला असो, रिअसेसमेंट म्हणतात त्याला, कारण काय म्हणतात रिअसेसमेंट. तर हे नेमकं काय असतं सर, ठीक आहे ना, आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा ना. बघा बेटा, फोटोकॉपी म्हणजे काय असतं की सर्वात आधी आता तुम्हाला फॉर्म भरायचा, सर्क्युलर सुद्धा तुम्हाला सर्व काही सांगून देतो बेटा, ठीक आहे ना. चला असो, ते सर्क्युलर तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी बेटा आता भरपूर सारे डेट दिलाय सर, खूप सारा डेट दिला, आता याचं काय करायचं, आम्ही याचं का लोणचं करायचं नाही बेटा. एवढ्या सर्व डेट तुम्हाला काही कामाच्या नाही बेटा, ठीक आहे ना. तर मेन तुम्हाला डेट सर्व सांगून देतो. तुम्हाला काय करायचंय, तुमचा फोटोकॉपी आणि रिचेकिंग साठी जो फॉर्म आहे ना, हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे 29 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान. तर हा तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मधून भरायचा आहे. तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड वगैरे दिलेला असेल, एनरोलमेंट नंबर वगैरे जो असेल ना तो वापरून, पासवर्ड वापरून तुम्हाला तुमचा पहिले फोटोकॉपी आणि रिचेकिंग साठी फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे ना. समजलं. सर्वात आधी तुम्हाला बघा, रिचेकिंग नका टाकू बेटा, रिचेकिंग मध्ये कसं रिकामा 50-100 रुपये तुमचे वाया चालले जातील. तर फोटोकॉपी तुम्ही अप्लाय करा बेटा. तर फोटोकॉपी मध्ये काय असतं, सर्वात आधी तुम्ही काय करशाल, 29 ते 31 जानेवारीच्या दरम्यान पहिले फॉर्म भरशाल. मग फॉर्म भरल्यानंतर इन्स्टिट्यूट मग त्याला व्हेरीफाय करेल, मग व्हेरीफाय केल्यानंतर मग एक काम करेल, MSBT एक त्रिसदस्यीय कमिटी फॉर्म करेल, मग त्याच्यात ते PCDC कडे जातील. या सर्व गोष्टीची तुम्हाला काही घेणं देणं आहे का, नाही. ही संपूर्ण प्रोसेस वगैरे MSBT साठी आहे, तुमच्यासाठी नाही. मग ते घेतील, मग तुमचा पेपर काढतील, मग पेपर पाकतील, बघा तुमची आन्सर शीट काढतील. मग सर्वात पहिले बघा, फोटोकॉपी जर तुम्ही टाकली तर फोटोकॉपी मागवायसाठी पैसे लागतात बेटा 350 रुपये, ठीक आहे ना. फोटोकॉपीला मागवायचे 350 रुपये लागतात, बरोबर आहे. मग 350 रुपयाचं पेमेंट आपण केल्यानंतर काय होईल की आपली जी आन्सर शीट असेल ना, आपण जी लिहिली होती त्याचं काय करेल, MSBT काय करेल, ते काढेल, त्याच्यानंतर त्याची झेरॉक्स काढेल, बरोबर आहे. ती झेरॉक्स काढेल आणि त्यानंतर पहिले एकदा ते चेक करून घेतील. बघा, विद्यार्थ्याला त्याची आन्सर शीटची झेरॉक्स कॉपी पोहोचवायची ना, तर विद्यार्थ्याला ते डिलिव्हर करण्याच्या अगोदर MSBT म्हणजे PCDCचं काम असतंय आपलं, ठीक आहे ना. RSC सेंटर, RRC सेंटर, PCDC सेंटर ते असतात. तर तुम्हाला एवढं काही जास्त गोष्टीचं घेणं देणं नाहीये, ठीक आहे ना. चला असो, तर बघा ते काय करतं की तुमचं आन्सर शीट बघतं की बाबा या विद्यार्थ्याचे टोटल मार्क तर बरोबर आहे ना. तुमचे सर्वात आधी टोटल मार्क चेक केले जातात की बरोबर दिलेले आहे किंवा नाही, आणि मग त्याचं आन्सर शीट तुम्हाला झेरॉक्स करून पाठवले जाते. येत्या लक्षात तुम्हाला, म्हणजे तुम्ही लिहिलेली आन्सर शीट तुम्हाला मिळून जाईल बेटा
तुम्ही लिहिलेली आन्सर शीट तुम्हाला बघा तुमच्या कॉलेजला मिळून जाईल बेटा. ती 12 ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान बघा बेटा, तुम्ही जी आन्सर शीट लिहिली होती त्याची झेरॉक्स बघा, त्याची झेरॉक्स मिळून जाईल बेटा 12 ते 13 फेब्रुवारीला तुमच्या कॉलेजकडे येईल. आणि त्यानंतर संस्थेने आवश्यक नोंद करून संबंधित विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका फोटोकॉपी देण्याचा कालावधी जो आहे आपला 13 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. म्हणजे तुम्हाला 13 आणि 14 या 2 तारखेमध्ये 13 किंवा 14 फेब्रुवारीला तुम्हाला तुमच्या आन्सर शीटची झेरॉक्स तुम्हाला देण्यात येईल. आलं लक्षात तुम्हाला सर्वात पहिले आन्सर शीटचं पूर्ण झेरॉक्स काढून सर्व मार्कांची टोटल काढून तुम्हाला ती मिळणार आहे 13 किंवा 14 फेब्रुवारीच्या दरम्यान. बरोबर आहे, मिळालं इथपर्यंत. तर आल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमच्या प्रॉपर शिक्षकांकडे जा किंवा जळगावचे असेल तर या बेटा विनीत ट्युटोरियलला या. मी दिवसभर बसलेला असतो तुमच्या फोटोकॉपी चेक करण्यासाठी. ठीक आहे ना, चला असो. आता जर समजा नसेल तर टेन्शन नाही घ्यायचं. बघा बेटा एक सांगू तुम्हाला काय करायचं बघा, फोटोकॉपी वगैरे प्रॉपर चेक वगैरे करून झाली, शिक्षकांकडून चेक वगैरे करून झाली. मग आता परत काय करायचं आहे, तुम्हाला परत नवीन फॉर्म भरावा लागेल बेटा. काय नवीन फॉर्म भरावा लागेल, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंगला टाकलं होतं, काय टाकलं होतं, रिचेकिंगला टाकलं होतं, म्हणजे ते टोटल मार्क मोजण्यासाठी अप्लाय केलं होतं 50-60 रुपये देऊन. ठीक आहे ना, चला असो. तर अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल बेटा 14 फेब्रुवारीच्या दरम्यान. म्हणजे 14 फेब्रुवारीला त्यांचा रिझल्ट लागेल की ज्या विद्यार्थ्यांची टोटल मार्कांमध्ये काही चुकी झाली असेल MSBT कडून, बरोबर आहे, तर ती प्रॉपर त्याचा नवीन रिझल्ट लागेल बेटा 14 तारखेला. जनरली हा नो चेंज असतो, जनरली हा जास्त काही चेंज वगैरे होत नाही. दुसरी गोष्ट, आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी मागवलेली, बरोबर आहे, आता फोटोकॉपी मागवलेली आहे का तुम्ही, बरोबर आहे, तर फोटोकॉपी मागवताना ते काय करता, पहिलेच काय करता, तुमच्या आन्सर शीटचे मार्क काउंट करून घेता. जर तुमच्यामध्ये जर समजा काही चेंज झाले असेल, तुमच्या सुद्धा मार्कांमध्ये काही चेंज झाला असेल फोटोकॉपी वाल्यांच्या, बरोबर आहे, तरी सुद्धा त्यांचा रिझल्ट लागतो बेटा 14 फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि खरंच जर तुमची टोटल मार्काची काउंटिंग जर चुकली असेल ना, तर टेन्शन नाही. जर या ठिकाणी जर समजा रिझल्ट लागून गेला, तुम्ही पास होऊन गेले, मग रिअसेसमेंटला अप्लाय करायचाच नाही. येत्या लक्षात, तुम्हाला रिअसेसमेंटला अप्लाय करायचाच नाही. पण जर समजा तुमचे मार्क्स वाढून नाही आले, आणि तुमचा पेपर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पडला आणि त्यावेळेस दाखवतोय की तुम्ही फेल झालेला एवढे मार्क लागतात, तर काही टेन्शन नाही घ्यायचं. ती फोटोकॉपी घेऊन यायची आमच्यासारख्या शिक्षकांकडे, तर आम्ही त्याला प्रॉपर चेक करून देऊ. जळगावमध्ये असाल तर नक्की भेट द्या, आणि जर समजा इतर काही ठिकाणी असाल तर बघा एक सांगतो बेटा तुम्हाला काय करायचं. आता मी फोटोकॉपी मागवलेली आहे, 350 रुपये दिलेले, बरोबर आहे का, हो, मी 350 रुपयाचं चंदन तुमचं असं बी लागलेलंच आहे, 350 रुपयाचं चंदन तुमचं असं बी लागलेलं आहे. मग एक काम करा ना, अजून 350 जाऊ द्या आणि परत या फोटोकॉपीला काय करा, पाठवून द्या. म्हणजे बघा फोटोकॉपी मागवायची 350 आणि फोटोकॉपी पाठवायची 350. आता या ठिकाणी थोडासा फरक सुद्धा असतो, 300 रुपये, 250 रुपये, 350 रुपये, जो पण काही नॉमिनल कॉस्ट असेल. मी तुम्हाला सांगतो, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, ठीक आहे ना. मागवायचे 350, पाठवायचे 350, असे 700 रुपयाच्या आसपास तुम्हाला संपूर्ण प्रोसेसला खर्च येणार आहे. ठीक आहे ना. पण बेटा वाचता कसं माहिती का, जर तुम्ही पास होऊन गेला बेटा तर तुमचे एक विषयाचा अभ्यास करायचा वाचतो बेटा तुमचा, ठीक आहे ना, त्यामुळे लक्ष द्या. आणि मग त्यानंतर परत फोटोकॉपीला रिअसेसमेंट तुम्हाला करायचं, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं, क्लेम करायचं की सर आमचे मार्क वाढतात, MSBT वाल्यांनो आमचे मार्क वाढतात, तुम्ही आम्हाला कमी मार्क दिले, तुम्ही आमचा पेपर व्यवस्थित चेक केला नाही, तर परत तुम्हाला फॉर्म भरावा लागेल बेटा. तर कॅन्डिडेट लॉगिन मधून पुन्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा भरायचा बेटा तुम्हाला 15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला रिअसेसमेंटसाठी काय करायचा, फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे. मग परत तुमचा पेपर जाईल, मग परत तो पेपरला प्रॉपर व्यवस्थित चेक केला जाईल की परत तो पहिल्यापासून चेक केला जाईल बेटा तुमचा पेपर, बरोबर आहे. आणि पहिल्यापासून ज्यावेळी पेपर चेक केला जाईल ना बेटा, तर शक्यतो तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस भरपूर जास्त बेटा. जवळपास भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढता सुद्धा, बरेच जणांचे कमी सुद्धा होता. सांगतोय जे पास झालेले ना, ज्यांना चांगले मार्क आलेले ना, त्यांनी गुपचाप रिकामे शहाणपणा करू नका, फोटोकॉपीला रिअसेसमेंट वगैरे करू नका. जे नापास झालेले किंवा ज्यांना 2-2, 3-3 मार्क लागतात कॉन्डो मिळण्यासाठी, अशांनी टाकूनच जा बेटा फोटोकॉपी, ठीक आहे ना. कसं आहे, एक विषय जर पास होऊन गेला तर त्या विषयाचा अभ्यास करायचा तुमचा वाचून जाईल बेटा, ठीक आहे ना. चला असो. आणि बघा बेटा हे सर्व प्रोसेस करेल, मग ते RSC सेंटरमध्ये जाईल, मग RRSC सेंटरमध्ये जाईल तुमचं सर्व, मग परत पेपर चेक केला जाईल. सर्व झाल्यानंतर मग पुनर्मूल्यांकनाचा निकाल इन्स्टिट्यूट मध्ये जाहीर करण्याची दिनांक बेटा 4 मार्च. म्हणजे 4 मार्चला तुमचा रिझल्ट लागेल बेटा, फोटोकॉपीचा रिझल्ट लागेल 4 मार्चला. आणि जर 4 मार्चला तुम्ही जर पास झाले तर आनंदाची गोष्ट आहे, ठीक आहे ना. पेपर द्यायचं वाचून जाईल तुमचं, बरोबर आहे. चला असो. पण नाही पास झाले तर मग प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ना. चला असो. पण बघा बाळांनो, आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलं पाहिजे. तर बघा बेटा, ज्यांचे काही समजा कोंडोला 2-4 मार्क लागताय किंवा समजा एकच विषयामध्ये फक्त ते फेल आहे, अशा विद्यार्थ्यांनी टाकून द्या बेटा. कारण कसं होतं माहिती आहे का, ए स्कीमचा एक फंडा आहे बाळांनो, एक तुम्हाला समजावून सांगतो. आता आय स्कीमचा कसं असतो माहिती आहे का, पहिले की चेकरला माहिती राहायचं की या पोराला 28 मार्क लागतात पासिंगसाठी. मग जर 22-23चा पेपर पुरा लिहिला असेल ना, शिक्षक लोक 4-5 मार्क एक्स्ट्रा कुठे ना कुठे वाढवून द्यायचे आणि जाय बाबा तू पास हो, 28 मार्क देऊन पास करून टाकायचे, बरोबर आहे. पण के स्कीम मध्ये काय माहिती का, कंबाईन पासिंग आहे.
त्यामुळे चेकरला समजतच नाही की विद्यार्थ्याला किती मार्क पाडायचे, आणि त्यांना माहिती नाही ना की या विद्यार्थ्याला युनिट टेस्टला किती मार्क, हे त्यांना माहितीच नसतं बेटा. त्यामुळे केस स्कीमचे जे पेपर चेकर असतात त्यांना थोडं समजत नाही, त्यामुळे ते फक्त जेवढे मार्क आहे तेवढे मार्क देऊन मोकळे होतात. पण ज्यावेळेस तुम्ही फोटोकॉपी टाकता त्यावेळेस त्यांना समजतं, अरे पोरगा बिचाराला 22 मार्क होते रे, पोरगा बॅक राहून गेला रे. मग ते काय करता, प्रयत्न करता की ज्या ज्या ठिकाणी समजा मार्क्स वाढवता येईल त्या ठिकाणी ते मार्क्स वाढवून देऊन देतं बिचाराला. ठीक आहे ना. बघा, जर लिहिलं असेल पेपरामध्ये तर 100% मार्क वाढतील. थोडंफार 19-20 बी लिहिलं असेल ना तरी मार्क वाढवून देतं बेटा. कारण प्रत्येकाला वाटतं यार नाही यार, या पोराने 700-800 रुपये भरून खर्च केलेला आहे, ऍटलीस्ट 4-5 मार्काला देऊन टाकू बुवा. तर जनरली कसं असतं म्हणजे प्रत्येकाचा माइंडसेट वेगवेगळा असतो बेटा. जर लिहिलेलं असेल ना तरच MSBT काय करेल, पुन्हा पेपर चेक करताना 4-5 मार्क तुम्हाला वाढवून देऊ शकते. ठीक आहे ना. पण लिहिलंच नसेल तर मग वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे ना. तर बघा बाळांनो, फोटोकॉपीला टाकून द्या. गेले तर गेले पैसे. बघा, पैसा नंतर कमवता येतो, पैसा नंतर कमवता येतो. पण समजा जर विषय आता सोडून गेला आणि तुम्ही जर ऑल क्लिअर होऊन गेले तर ती खुशी वेगळी असेल बेटा. ठीक आहे ना. आणि हा, याच्यात MSBT एक थोडासा स्कॅम करते. MSBTचं दरवेळेचं यार, दरवेळेचं. आता मला सांगा, फोटोकॉपीचा रिझल्ट केव्हा लागेल? 4 मार्चला. आणि त्यांनी काय केलं माहिती का, एक्झाम फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट ठेवलेली आहे ती ठेवलेली बेटा त्यांनी 2 मार्च. म्हणजे मुद्दामून ते असं करता की काय, की जर समजा ऐका रे ऐका, तुमचा फोटोकॉपीमध्ये विषय रिझल्ट बघा, तुमचा फोटोकॉपीमध्ये तुमचा विषय पास होवो अथवा ना हो, तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे 18 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान. आणि त्यांनी रिझल्ट केव्हा लागतात, फोटोकॉपीचा रिझल्ट लावता बेटा ते 4 मार्चला. मुद्दामून करता बेटा असं. का बरं? कारण त्यांना डबल पैसा घेता येईल म्हणून. असं बोलायला नको पाहिजे, पण सांगतो बेटा, जे खरं आहे ते खरं सांगतो. आता 2 मार्चला तुम्हाला फॉर्म भरायची लास्ट डेट आहे, म्हणजे 2 मार्चच्या पहिले तुम्हाला फॉर्म भरावाच लागेल. आणि 4 मार्चला जर समजा तुम्ही तो एक्झाम पास होऊन गेले, तो समजा तो विषय पास होऊन गेले, तरी सुद्धा तुमचे पैसे तर गेलेले. ठीक आहे ना. जाऊ दे बेटा, पैसे गेले चालतं, पण विषय पास होणं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. वाटलं याच्यावर मी अजून एक छोटासा व्हिडिओ बनवून देईल, म्हणजे तुमच्या ज्या पण काही डाऊट्स वगैरे असेल ना ते डाऊट्स वगैरे मी क्लिअर करून देईल बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर आय होप सो तुम्हाला सर्व काही गोष्टी समजल्या असेल. तर बघा बेटा, तर फॉर्म भरून टाका लवकरात लवकर. आणि हो, डाउनलोड करून घ्या बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील भरपूर कमी किमतीत. जा बेटा, एकदा आमचं शिकवणं बघा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना तरच कोर्स परचेस करा बेटा. आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी यावेळेस भरपूर पैकीच्या पैकी मार्क्स होते तर भरपूर आहे बेटा आपले डायरेक्टली. ठीक आहे ना. चला असो, तर बघा बाळांनो, जा एकदा व्हा, टॉपरचा सुद्धा एक तुम्ही भाग व्हा बेटा. आणि बॅकलॉग तर 100% सुटणार म्हणजे सुटणार बेटा. जा, M1 झाला, M2 झाला, मेकॅनिक झाला, नंतर तुमचा सॉम झाला, टॉम झाला, FM झाला, थर्मल झाला, मेकॅनिकलचे झाले. नंतर फर्स्ट इयरचे ऑल ब्रांचसाठी आपल्याकडे विषय अवेलेबल बेटा. आणि सेकंड इयर, थर्ड इयरच्या सिव्हिल ब्रांचसाठी अवेलेबल बेटा. तर जा बेटा, एकदा जा, चेक आउट करा. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.